कंपनीच्या जीवघेण्या मनमानी कारभाराविरोधात भिवपुरी ग्रामस्थ आक्रमक। प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न केल्याने साखळी उपोषणाला सुरुवात। न्याय न मिळाल्यास आंदोलन होणार अधिक तीव्र, प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया। भिसेगाव कर्जत सुभाष सोनावणे। कर्जत तालुक्यातील भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीत येणारे गेली 100 वर्षाचा इतिहास असलेला जलविद्युत टाटा पॉवर प्रोजेक्ट गेली अनेक वर्षे येथील प्रकल्पग्रस्तांच्या हक्क व अधिकारांना मूठ माती देत असताना आता नव्याने होणाऱ्या उदंचन प्रकल्प 1000 मेगावॅट या संदर्भात प्रकल्पग्रस्तांच्या योजना, मागण्या, नोकरी, रोजगार, उद्योग सेवा, शिक्षण, आरोग्य सेवा आदी सेवा डावलून कंपनी व्यवस्थापन मनमानी करून प्रकल्पग्रस्तांचा हक्क डावलल्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त संतप्त झालेले आहेत। टाटा पॉवर कंपनीच्या विरोधात सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर 2025 पासून भिवपुरी कॅम्प कटिंग गेट येथे साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। केंद्र सरकार, राज्य सरकार, माननीय जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेशात पारित केलेले असताना कर्जत पंचायत समिती, भिवपुरी ग्रामपंचायत, ग्रामसभा यांचे आदेश व अटी डावलून कंपनीचे वीज प्रोजेक्ट कार्य ग्रामस्थांच्या मागण्या मान्य न करता त्यांना डावलून ग्रामस्थांना जीवघेणा त्रास देऊन सुरू असल्याने आमच्या मागण्या जोवर मान्य होत नाही तोवर हे साखळी उपोषण, त्यानंतर प्राणांतिक उपोषण असे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचे ग्रामस्थांच्या व महिला भगिनींच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। याबाबतचे संतप्त निवेदन भिवपुरी प्रकल्पग्रस्त नागरिकांनी माननीय रायगड जिल्हाधिकारी, कर्जत प्रांत अधिकारी, तहसीलदार कर्जत, पंचायत समिती गटविकास अधिकारी कर्जत, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत भिवपुरी कॅम्प, टाटा पॉवर मॅनेजमेंट भिवपुरी डिव्हिजन, पोलीस निरीक्षक कर्जत पोलीस स्टेशन, टाटा पॉवर हेड ऑफिस बॉम्बे हाऊस, काळा घोडा, फोर्ट मुंबई येथे दिले आहेत। यावर आता शासन प्रशासन काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। सदर उपोषणासंदर्भात आज रायगड टाइम्समध्ये आज मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर 2025 मध्ये एक बातमी आली। त्याच्यामध्ये माननीय तहसीलदार धनंजय जाधव साहेब यांचं स्टेटमेंट लिहिलेलं आहे। ग्रामस्थांनी आम्हाला निवेदन दिले, मात्र कोणतेही अनधिकृत असल्याचं तक्रारी आमच्याकडे आल्या नाहीत। उपोषणासंदर्भात आम्ही आमचे प्रतिनिधी पाठवून त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील कारवाई करू। या संदर्भात ही जी बातमी दिली आहे, आत्तापर्यंत आमच्या कालपासूनच्या उपोषणामध्ये अनधिकृत बांधकाम असल्याचा ना आमच्या उपोषण अहवालामध्ये मेन्शन आहे, ना आम्ही आमच्याकडे कुठल्या संवादामध्ये आम्ही अनधिकृत बांधकाम असल्याचा उल्लेख केलेला आहे। कारण आम्हाला जोपर्यंत आमची खात्री पडत नाही तोपर्यंत आम्ही कुठलं स्टेटमेंट तसं देऊ शकत नाही। तर या ज्या बातम्या अशा छापून येतात त्याच्याशी आमचा संबंध नाही आहे, आम्ही ही बातमी दिलेली नाही, त्याचं आम्ही खंडन करतो। मी ग्रामपंचायत भिवपुरी कॅम्पमधील सामान्य शेतकरी आहे। संतोष घाडगे, माझं नाव संतोष घाडगे आहे। आज ह्या भिवपुरी ग्रामपंचायतच्या मध्येच टाटा भिवपुरी कॅम्पचा 1000 मेगाहॉल्टचा जो प्रोजेक्ट चालू आहे, त्या प्रोजेक्टमुळे जी होणारी ब्लास्टिंग, होणारं वायू प्रदूषण, होणारं शेतीचं नुकसान, होणाऱ्या इमारतींचं नुकसान, होणाऱ्या विहिरींचं, तलावांचं, सगळ्यांचं, ऐतिहासिक तलावाचं नुकसान आहे, सगळ्यांच्या विहिरींचं नुकसान आहे, बोरिंगचे पाणी कमी झालेलं आहे आणि एवढी चालणारी वाहनं यांची दयनीय अवस्था आहे। त्याच्या बदल्यामध्ये कंपनीने आम्हाला ना रोजगार दिला आहे, ना आमच्या गाड्या लावले, ना आम्हाला कुठल्या गोष्टीची विचारणा केले, ना त्यांनी केंद्र सरकारबरोबर केलेल्या कमिटमेंटची पुरवठा केला आणि पूर्ण केला, असं कोणतीही गोष्ट केलेली नाही। आम्ही ग्रामस्थ आता हे उपोषण, साखळी उपोषण करणार, आमरण उपोषण करणार। त्याच्यानंतर पण विविधीती ठरवून जर आम्हाला काय भेटलं नाही तर आमचं असं म्हणणं आहे का प्रशासनाने मध्ये पडावं, आमच्या जागा, जमिनी, घरदार सगळे अकॉर्ड करावं, आम्हाला पैसे द्या, आम्हाला सुविधा नको, आम्हाला ती टाटा कंपनी नको आणि आम्हाला हा त्रास नको, आम्ही सोडून जाणार आहे सर्व। आमचे लुस्कानी पकी होईत आले आणि पका तरस आहे आम्हाला, आणि रात्रभर झोप नाही, आणि आमचे एकतर लहान मुलं आहेत, दगडी उडल्या, पोरांवर डोक्यावर पडल्या, माती घराला लागून आले, दगडे आहे त्याच्यावर,
जर उद्याला सगळी गाडून गेली तर काय कळणार का? नाही कळायचं ना. मग ते कोण जोखीम घेत? अजिबात कोणी लक्ष नाही टाकत. आज ने महिन्यापासून चाललंय हे धंदा. नाही हे जमीन हालते, वरून भांडी पडत्यात. कोणच लक्ष नाही आमच्यावर टाकत. आम्ही कंसले जीवावरती पोरं बाळ घेऊन आम्ही कुठं रात्रीच्या पळायचं? उद्याला असं झालं तर कोणती तर आहे का आमच्यावर लक्ष टाकायला? आज एवढ्या वर्षी आम्ही करता कोणी लक्ष नाही टाकत. आणि ही पोरं लेकरं आम्हाला पळायला लागतात घेऊन रात्रीच्या. उद्याला काय झालं? या गर्भदार बाया आहेत, कोण आम्हाला रस्ता नाही पळाला. आणि सगळा रोडवर हे आलंय, माती दगडी सारख्या उडत्यात. पोरांना झोप नाही लागत, लहान लहान मुलांना. आणि आम्ही सुद्धा साखा रातभर ही पोरं दमून समून येतात. आणि काम नाही त्यांना ही करत ना, काय बोलायला नाही त्यांना ही करत. तुम्ही कसल्या जीवावर आम्ही ही करायचं? तिथं कोण आहे का आमच्यावर लक्ष टाकायला? घरदार जर कोसळली तर सगळी मोरतील दडपून, पण कोण नाही लक्ष टाकायचे आमच्यावर. कोण नाही लक्ष टाकत. जंगलामधून पाणी आणायला ह्या पोरी जाते. कसं आम्हाला आमचं हे चाललंय. अनिल पांडुरंग पडार. मी एक आदिवासी शेतकरी आहे आणि माझा सगळा व्यवसाय हा शेतीवरती जे नोकरी माझी ही शेतीची आहे. कारण माझं आहे ना नुकसान आहे ना शेतीचं पूर्ण या वानरांपासून माझंही आणि इतर गावाचंही नुकसान झालं. ब्लास्टिंग आताशी सुरुवात आहे, तरी विहिरीला तडे भरपूर गेले आहेत आणि याच्यानंतर अजूनही घराला तडे जाणार. आणि शेती हा साधा विषय नाही आहे, कारण शेतीला डेव्हलप करण्यासाठी मेहनत आणि त्याला लागण्यासाठी साधन सामुग्री ही त्याच्यासाठी मी भरपूर वेळा कर्ज काढले. कारण भाजीसुद्धा वाचवणं हे गुराढोरांच्या पासून वाचवण्यासाठी त्याच्यासाठी कंपाऊंड करावं लागतं, पण त्या कंपाऊंडासाठी सुद्धा कर्ज काढावं लागतं. पण आज माझी वेळ अशी परिस्थिती का मी निव्वळ माझा रोजगार हा शेतीवरती आहे. पण शेतीवरती रोजगार आहे, पण आज मला उत्पन्नाचं साधन काहीच नाही आहे. कारण मी आहे ना, कारण ह्या शेतीवरतीच जगतोय. पण आज माझं इतकं दर तुम्हाला माहिती आहे का, कर्ज काढल्यानंतर बँकेवाली दर महिन्याला हप्ता वसुली करायला येतात. देण्याचं हे हप्ता भरण्यासाठी देणार कोण? कारण हे जे तडबिडा गेलात आणि आज भाजीचं नुकसान इतकं मोठं आहे, हे भरून देणार कोण? कारण कंपनीला वेळोवेळी अर्ज देतोय, कलेक्टर साहेबापासून हे अर्ज देत आलेलो मी. तर त्याच्यासाठी मला हे इथपर्यंत उपोषण करण्याची वेळ आली. कारण कंपनीला वेळोवेळी अर्ज देऊन सुद्धा हे म्हात्रे साहेबांनी कधीच दखल घेतली नाही. 4 महिने झालेत फसवतं. हे मे महिन्यामधले आंब्यांचं नुकसान आहे, हे मे महिन्यात झालं. आता परत हे नुकसान होणारच आहे आणि हे नुकसान आहे ना कायमस्वरूपी होणार आहे. कारण जंगलतोडीमुळे वानरं इतकी गावाच्या शेजारी म्हणजे माझ्याच बाजूला फार्म हाऊस आहे तिथं येऊन राहिलेली आहेत आणि ते नुकसान कायमस्वरूपी होणार आहे. याच्यावरती मला कायमस्वरूपी तोडगा ना. तर याच्यासाठी ना माझी वेळ अशी आहे का आज मला जी हप्ता भरण्याची वेळ येते ती वेळोवेळी जर मला महिन्याला भरताना आली तर माझ्याकडे एकच पर्याय, तो मी म्हात्रे साहेबांना टायमावर सांगितलेलं ना, तर मला फास घेतल्याशिवाय पर्याय नाही. ग्रुप ग्रामपंचायत भिवपुरी कॅम्प, गाव कराळेवाडी. भारतीय औद्योगिक क्रांतीचे जनक सन्माननीय जमशेदजी टाटा साहेब, त्यांचे वारसदार सन्माननीय भारतरत्न रतन टाटा साहेब यांनी भारत देशामध्ये रोजगार आणला. का आणला? तर तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने त्यांनी रोजगार आणला आणि तो रोजगार मोठं करण्याचं काम सन्माननीय भारतरत्न रतन टाटा साहेबांनी केलेलं. परंतु त्यांच्या या धोरणाला तिलांजली देण्याचं काम टाटा पॉवर कंपनी भिवपुरी व्यवस्थापन कमिटी इथली करत आहे. आज त्यांनी जो स्टेट गव्हर्नमेंटसोबत जो MOU साईन केला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की 6000 एम्प्लॉयमेंट आम्ही जनरेट करणार आहोत या प्रोजेक्टच्या माध्यमातून. परंतु त्याला अक्षरशः ते बाउन्सर टाकत आहेत. अजूनही लोकांना परमनंट स्वरूपाच्या नोकऱ्या स्थानिकांना टाटा पॉवर कंपनी देत नाही, या प्रोजेक्टमध्ये देखील देत नाही आणि इथून पुढेही देत नाहीत. परमनंट हा जॉब टाटा पॉवर कंपनी इथे स्थानिकांना अजिबात देत नाही. आजपर्यंत तुम्ही जर टाटा पॉवर कंपनीमध्ये जर बघितलं तर एकही स्थानिकांना ग्रुप ग्रामपंचायत भिवपुरीमधले स्थानिक हे बोटावर मोजण्या इतकेच परमनंट आहेत. आज ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून टाटा पॉवर कंपनीमध्ये जर 6000 एम्प्लॉयमेंट जनरेट होते आणि त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटसोबत जर MOU साईन केला आहे, कमिटमेंट दिलेली आहे, आम्ही जॉब देतो, परंतु हे निव्वळ एक बाउन्सर आणि फेक
राज्य शासनाची फसवणूक करण्याचा हा त्यांचा उद्देश आहे. अजिबात देखील कुणालाही परमनंट स्वरूपात कायमस्वरूपी नोकरी देत नाही. हे दिशाभूल करण्याचा स्थानिकांचा प्रयत्न आहे. एकंदरीत हे स्थानिक प्रशासन याच्याकडे लक्ष द्यावीत ही मी आपणाला तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो. आज ही कंपनी दिशाभूल स्थानिकांची करून एकंदरीत पूर्ण ग्रामपंचायतची दिशाभूल करत आहे. म्हणून आज आमच्यावरती उपोषण करण्याची वेळ आली आणि हा आज आमचा उपोषणाचा सलग हा दुसरा दिवस आहे. आणि इथूनही जर कंपनीने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर यापुढेही आम्ही ह्या उपोषण अधिक तीव्र करण्याचा आम्ही प्रयत्न करू. एवढंच मी तुमच्या माध्यमातून माझं मत व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. धन्यवाद.